जय महाराष्ट्र मित्रांनो, उद उद सकाळी 11 वाजता किसान सन्मान निधी योजनेचा 18वा हप्ता आणि तसेच राज्याच्या नमो शेतकरी महान सन्मान निधी योजनेचा 5वा हप्ता या दोन्ही हप्त्यांचे एकत्र वितरण उद्या केले जाणार आहे. त्यासोबतच मित्रांनो, सर्वात म्हणजे हे वितरण माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांच्या शुभ हस्ते केले जाणार आहे. तर उद्या सकाळी बरोबर 11 वाजता याचं वितरण केले जाणार आहे. आणि त्यासोबतच तुम्हाला सांगू इच्छितो, या हप्त्यासाठी 18व्या आणि 5व्या हप्त्यासाठी तुम्ही पात्र आहात का नाही हे कसं चेक करायचं ह्या व्हिडिओमध्ये सांगतो. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. त्यासाठी मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला pmkisan.gov.in ही वेबसाईट तुम्हाला गुगलवरती टाकून घ्यायची आहे. इथं आल्यानंतर तुम्ही खाली स्क्रोल करून याचं होम पेजवरती आल्यानंतर नो युअर स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करायचं. तुम्हाला या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर ऑप्शन येतील मित्रांनो. एक तर रजिस्ट्रेशन नंबरद्वारे तुम्ही इथं स्टेटस पाहू शकणार आहात, तुम्ही पात्र आहात का नाही. रजिस्ट्रेशन नंबर म्हणजे तो जो तुम्ही फॉर्म भरतेवेळी पीएम किसान सन्मान निधीचं अकाउंट काढतेवेळी जो नंबर दिलेला असतो तो नंबर. जर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर जर माहीत नसेल तर इथं तुम्हाला नो युअर रजिस्ट्रेशन नंबर याच्यावरती क्लिक करून सुद्धा तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन नंबर काढू शकता अगदी सहजरित्या 2 मिनिटांमध्ये. OTP द्वारे तुम्हाला तो नंबर काढता येतो. तर माझ्याकडे आता रजिस्ट्रेशन नंबर आहे, त्यामुळे मी डायरेक्टली रजिस्टर नंबर टाकून घेणार आहे. इथे हे बघू शकता मित्रांनो, तुम्ही मोबाईल नंबरद्वारे किंवा आधार नंबरद्वारे इथं तुम्ही OTPच्या माध्यमातून तुमचं रजिस्ट्रेशन नंबर काढू शकणार आहात अगदी 2 मिनिटांमध्ये. तर आता माझ्याकडे रजिस्ट्रेशन नंबर अवेलेबल आहे, त्याच्यामुळे मी डायरेक्टली रजिस्ट्रेशन नंबर टाकून घेणार आहे आणि लॉग इन करतो. अशा प्रकारे तुम्हाला इथं OTP येईल. OTP आल्यानंतर लगेच तुम्हाला रजिस्टर मोबाईल नंबरवरती 4 अंकी OTP येणार आहे, तो भरून घ्यायचा आहे तुम्हाला. इथं लगेच भरून घेतल्यानंतर इथं बघू शकता माझी संपूर्ण स्टेटस तुम्हाला दिसत आहे. इथं पर्सनल इन्फॉर्मेशन आहे पहिल्या ऑप्शनमध्ये. दुसरं आहे इथं एलिजिबिलिटी स्टेटस, याच्यावरती क्लिक करून तुम्हाला बघायचं. हे तर लँड सीडिंग येस असणं, KYC स्टेटस येस असणं आणि आधार बँक अकाउंट सीडिंग स्टेटससुद्धा येस असणं गरजेचं आहे. याच्यापैकी एक जरी तुमचं रेडमार्क असेल किंवा नो दाखवले असेल तर तुम्हाला हा हप्ता मिळणार नाही, एवढं लक्षात घ्या. आणि इथं तुम्ही बघू शकता लेटेस्ट इन्स्टॉलमेंट डिटेल्स, इथं सुद्धा FTO प्रोसेस तुमचं येस असेल किंवा या तिन्ही स्टेज कंप्लीट असेल आणि FTO प्रोसेस जरी नो असेल तरी मित्रांनो तुम्ही योजनेसाठी पात्र असता. कारण की तुमच्या सर्व जे अर्धवट प्रोसेस आहे तिथे कंप्लीट केलेले आहेत. तुम्ही फक्त FTO प्रोसेस ही जनरेट होते, एक पेमेंटचा इश्यू असतो तो, त्याच्यामुळे तो जनरेट होतो. तिथं रिझन सुद्धा नाही तुम्हाला नो करण्याचं, कारण इथं येस आहे माझा होता ऑलरेडी. इथं त्याचसोबत तुम्ही बघू शकता असं हे संपूर्ण माहिती तुमची येस असणं गरजेचं आहे. त्यावेळेस तुम्हाला अकाउंट मध्ये हे 18वा आणि 5वा हप्ता जमा केले जाणार आहे एकत्रितरित्या. जर इथं तुमचं कुठलीही कंप्लीट नसेल, KYC जरी राहिलेली असेल तरी तुम्हाला हप्ता भेटणार नाही. FTO प्रोसेस जरी नो असेल तरी हप्ता येऊन जाईल, त्याचा काही विषय नसतो. तर इथल्या 3 कंप्लीट स्टेज असणं गरजेचं आहे. लँड सीडिंग, KYC स्टेटस, आधार बँक सीडिंग, या तिन्ही स्टेज कंप्लीट असणं गरजेचं आहे. तरच तुम्हाला या अकाउंटमध्ये हप्ता वितरित केलं जाणार आहे. असे एक महत्त्वाची अपडेट आहे. उद्याच्या हप्त्यासाठी तुम्ही पात्र आहात का नाही या प्रकारे तुम्ही चेक करू शकता घर बसल्या मोबाईलवरून. माहिती आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.